भोंदूबाबा अशोक खरात याची आज पुन्हा एकदा एसआयटी कडून चौकशी सुरू आहे आणि खरातच्या चौकशीचा 18वा दिवस आहे। अशोक खरातची दुसऱ्या गुन्ह्यामधली पोलीस कोठडी उद्या संपणार आहे, त्यामुळे उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। शुभम, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरं तर हे वर्ग करण्यात आलेलं आहे सगळं प्रकरण आणि सलग 18व्या दिवशी याची चौकशी केली जाते। कोणकोणते मुद्दे आजच्या वेळेला चौकशीत घेतले जातील? नक्कीच आपण जर बघितलं तर या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती ही दिवसागणिक वाढताना पाहायला मिळते आणि आज त्याची पुन्हा जी आहे ती एसआयटी कडनं चौकशी केली जाते। खरं तर आजची जी पोलीस कोठडी आहे ती संपणार असून उद्या त्याला पुन्हा कोर्टात त्या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर आजच्या चौकशीमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं होतं त्या महिलांचं लैंगिक शोषण करताना जे काही महत्त्वाचे पुरावे खरं तर त्या ठिकाणी एसआयटीच्या पथकाला जे हाती लागलेले होते त्या संदर्भात, त्यासोबत ज्या पद्धतीच्या महिलांचे लैंगिक शोषण करताना काही भीती दाखवली जात होती, देवदेवतांचे काही त्या ठिकाणी पूजाविधीचे कारण दिले जात होते आणि स्वतः देवाचा अवतार असल्याचं त्या ठिकाणी जो भासवत होता, त्यासाठी जो शनीश्वर मंदिरात पूजा करत होता त्या मंदिरामधली देखील काही महत्त्वाची माहिती ती खरं तर एसआयटीच्या हाती लागलेली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये पुजारी असेल, स्थानिक काही कर्मचारी असतील आणि एकूण या अशोक खरातचे त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल यांच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतात, त्यासोबत या पूजाविधीच्या दरम्यान काही आर्थिक व्यवहार होत होते, काही देणगी स्वरूपात जे पैसे येत होते ते रोख स्वरूपात येत होते का कोणत्या अकाउंटमध्ये जात होते, या सगळ्या संदर्भामधली जी माहिती आहे ती एसआयटी कडनं घेतली जाणार आहे आणि उद्या त्याला कोर्टामध्ये सादर केल्यानंतर काही महत्त्वाचे पुरावे देखील एसआयटीच्या पथकाकडनं कोर्टासमोर त्या ठिकाणी मांडले जाणार आहे। अगदी, त्यामुळे उद्याची ही सुनावणी महत्त्वाची राहील। पुन्हा एकदा त्याची कोठडी वाढते का याकडे लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद शुभम माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।